शिंगवे पारगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरेमळा या ठिकाणी ज्या शाळेचे नाव राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात शैक्षणिकदृष्ट्या पहिल्या क्रमांकावरती आहे, त्या शाळेने झाडे जगवा झाडे लावा हा उपक्रम हाती घेतलेला आहे। शाळा व ग्रामस्थ या सर्वांच्या मदतीने 270 झाडांचे लागवड साकोरेमळा शिंगवे या ठिकाणी साकोरेमळा ग्रामस्थ व शाळा यांच्या माध्यमातून झाली आहे। यावेळी आबाजी वाव्हळ, नाथा वाव्हळ, गुलाब वाव्हळ, ओंकार वाव्हळ, वैभव वाव्हळ, नितीन वाव्हळ, माळीबुवा, रामदास वाव्हळ, मधुकर वाव्हळ, नितेश वाव्हळ, दिगंबर वाव्हळ, शेजवळ सर, गाढवे सर, राहुल गाडीलकर, सुभाष वाव्हळ, अक्षय वाव्हळ, पप्पू बाळसराफ, संदीप वाव्हळ, मयूर वाव्हळ, शरद वाव्हळ हे उपस्थित होते। नमस्ते, मी नवीन सोनवणे, स्टार 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। आपण पोहोचलो आहे शिंगवे या ठिकाणी, ज्या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे यांनी राज्यात, जिल्ह्यात नावाचा अतिशय उच्चांक घेतलेला आहे। तर नुसता शैक्षणिकच उच्चांक नाही, तर झाडे लावण्याचा पण उच्चांक त्यांनी घेतलेला आहे। तर जाणून घेऊया शिक्षकांकडून काय उपक्रम आहे आज। नमस्ते सर। नमस्ते। नमस्ते। तर आज जो झाडे जगवा झाडे लावा हा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे, तर याच्याबद्दल काय सांगू इच्छिता? आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरेमाळा आणि साकोरेमाळा ग्रामस्थ तरुण वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज सुट्टी असून देखील आज मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि सर्व ग्रामस्थांच्या मदतीने हाती घेतलेला आहे। याच्यामध्ये अनेक प्रकारचे वृक्ष लागवड या ठिकाणी झालेली आहे। याच्यामध्ये गुलमोहर असेल, त्याच्यानंतर चिंच असेल, आंबा असेल, जांभूळ असेल, अशा विविध प्रकारच्या 270 रोपांची लागवड या ठिकाणी विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने होत आहे। अतिशय पर्यावरणपूरक असा असलेला हा उपक्रम आहे। साकोरेमाळा शाळा या ठिकाणी जागाचा अभाव असल्या कारणाने या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी ग्रामस्थांच्या माध्यमातून मळ्यामध्ये वृक्षारोपण करावं अशी इच्छा ही तरुणांनी शाळेच्या मुख्याध्यापक गाढवे सरांकडे व्यक्त केली आणि गाढवे सरांनी आणि विद्यार्थ्यांनी आम्ही याच्यामध्ये या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे। भविष्य काळामध्ये पर्यावरण ही समतोल राखणे ही काळाची गरज असून जो काही पर्यावरणाचा समतोल ढासळलेला आहे तो राखण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची देखील या उपक्रमासाठी मदत होत आहे। याचा निश्चितपणे आम्हाला शाळेला आणि ग्रामस्थांना देखील याचा अभिमान आहे। या निमित्ताने तरुण वर्ग असेल, गावातील मळ्यातील सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी असा अनोखा उपक्रम हाती घेतला, त्याबद्दल शाळेच्या वतीने देखील त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। तर या ठिकाणी हा उपक्रम राबवत असताना ग्रामस्थांची पण याला जोड असावी लागते। तर जाणून घेऊया, भीमाशंकर कारखान्याचे संचालक आहेत, या मळ्यातले आहेत, तर जाणून घेऊया का झाडे लावणाऱ्या लोकांना काय संदेश देतात। आज या ठिकाणी खरं पाहिलं तर अतिशय मौलिक दिवस या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण झाडं लावा झाडं जगवा हे प्रत्यक्षात जरी आपण बोलत असलो तरी प्रत्यक्ष आपल्याला अनुभव याचा वेगळा येत असतो। परंतु आमचा ओंकार कैलास वाव्हळ आमच्या मळ्यातील आत्ता देखील तो आपण इथं बाईट घेतोय आणि तो त्या ठिकाणी कामात व्यस्त आहे, परंतु त्याने ही संकल्पना या ठिकाणी मांडली की आपल्याला या ठिकाणी आपल्या रस्त्याच्या दुतर्फा आपल्या मळ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पडीक क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपल्याला वृक्षारोपण करायचं। मग अशा पद्धतीने त्याची जी संकल्पना होती आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बरोबर खरोखर मनापासून त्याला साथ या ठिकाणी दिली पाहिजे। अतिशय पोटतिडकीने तो त्या ठिकाणी हा हिरिरीने भाग घेऊन जवळजवळ 270 झाडं वन विभागाकडून आम्ही त्या ठिकाणी आणली आणि वन विभागाकडून आणल्यानंतर यामध्ये चिंच आहे, आवळा आहे, त्याच्यानंतर जांभूळ आहे, आंबा आहे, फणस आहे, अशा विविध प्रकारचे झाडं या ठिकाणी आम्ही 270 आणली आणि नंतर त्या ठिकाणी मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांना विनंती केली की आपला देखील सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे, कारण गुणवत्तेमध्ये आपण सर्वोच्च स्थानी त्या ठिकाणी आहात। राज्यामध्ये त्या ठिकाणी आमच्या साकोरेमाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा डंका आपण गेली कित्येक वर्ष सातत्याने पाहतोय। मग जर अशा पद्धतीने ज्यावेळी राज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तेत डंका आहे तर अशा सामाजिक उपक्रमामध्ये देखील त्यांनी सहभाग नोंदवला पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका राहिली आणि सरांनी देखील
त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना साथ देऊन आज सुट्टीचा दिवस असून देखील सर्व मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत, सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज सर्वांच्या समक्ष आम्ही या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहोत. यामध्ये सर्व आमचे तरुण मंडळी, आमची ग्रामस्थ शिंगवे साकोरेमाळा ग्रामस्थ, त्याचप्रमाणे शिंगवेचे ग्रामस्थ या ठिकाणी आपण म्हणू सगळेच यामध्ये सहभागी आहेत. आणि आज खरं पाहिलं तर सरांनी देखील मग सांगितलं की ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा पावसाची आवश्यकता असेल, पूर्वी पाऊस टप्प्याटप्प्याने पडायचा, म्हणजे ज्या ज्या वेळेला आवश्यक असायचं त्या वेळेला पाऊस आपल्याला नियमित पडत असायचा. परंतु आता कधी एकदम सुरुवातीच्या काळातच पाऊस पडून जाईल, मध्यंतरी पेरणीच्या काळात पडत नाही, कधी एकदा पेरणी पिकं काढायला आल्यावर त्या ठिकाणी पडतो. तर हा समतोल त्या ठिकाणी पूर्णपणे बिघडलेला आहे निसर्गाचा. आणि निसर्गाचा समतोल जर राखायचा असेल तर झाडं लावली पाहिजेत, झाडं जगवली पाहिजेत. आणि हाच संदेश घेऊन आम्ही सर्व शिंगवे ग्रामस्थ, साकोरेमाळा ग्रामस्थ, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरेमाळा आणि आमचा सगळा युवक वर्ग या ठिकाणी आलेलो आहोत. आणि सगळ्यांना असं आवाहन करतो की आपण देखील सर्व ग्रामस्थांनी, सर्व तालुक्यातील, सर्व जिल्ह्यातील, सर्व राज्यातील लोकांनी या ठिकाणी मानाशी ध्यास घातला पाहिजे. आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं, देशी झाडं, महत्वाचं म्हणजे देशी झाडं या ठिकाणी लावली पाहिजेत, संगोपन त्यांचं केलं पाहिजे, तरच आपल्या निसर्गाचा समतोल या ठिकाणी निश्चितपणे राखला जाईल. आणि इथून पुढच्या काळामध्ये जी आवर्षणाची भीती किंवा अति पावसाची भीती या ठिकाणी निर्माण झालेली असते, तर ती समतोल राखून नेहमीच आपल्याला सातत्याने पूर्वीप्रमाणे ज्या ज्या वेळेला आवश्यक असेल त्या त्या वेळेला पाऊस आपल्याला त्या प्रमाणात पडेल यात आम्हाला निश्चितच खात्री वाटते. म्हणून मी पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण शिंगवे ग्रामस्थांचं, साकोरेमाळ्यातील युवक वर्ग असेल, ग्रामस्थ असतील किंवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल, सगळी मोठी मुलं आज पहा तुम्ही सगळी हातात रोपं घेऊन त्या ठिकाणी कोरं फावडं घेऊन त्या ठिकाणी झाडं लावण्याचं काम करतात. त्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानतो आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं कौतुक करतो. यापुढील काळात देखील आपण आपल्या घरी आपल्या पालकांना एक झाड, किमान एक मूल एक झाड अशा पद्धतीनं लावून संगोपन करण्याची विनंती या विद्यार्थ्यांना मी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झाडे लावूया, झाडे जगूया या अभियानानुसार आपण आज आपल्या साकोरेमाळ्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरेमाळा यांच्याकडून आज आपण जवळपास 270 झाडांची लागवड करतोय. तर ती झाडं जांभळीची झाडं, यामध्ये 30 एक झाडं जांभळीची, गुलमोहराची जवळपास 40 एक गुलमोहर आहे, काशीची असेल एक 25-30, परत बाकीचे अजून बऱ्याच प्रकारची म्हणजे 10-15 प्रकारची झाडं आहेत. 270. आणि त्याच्यानुसार आपण जवळपास मळ्यामध्ये वीडभट्टी पासून तर ते ओढ्यापर्यंत जवळपास 270 झाडांची लागवड करीत आहोत. हा, रोडच्या कडे. आणि बंद केले ना. आणि झाड नुसतीच लावायची नाही, तर त्याच्यासाठी आपण इथून पुढच्या आपण म्हणजे पुढचं पण नियोजन केलेलं आहे. त्यानुसार मग आपण ठिबकद्वारे झाडांना पाणी घालायचं नियोजन म्हणा किंवा बाकीचं पण त्याला कंपाऊंड असेल, म्हणजे सर्व तरुण मित्र, सगळे सहकारी मित्र आपल्याला मदत करतात. बरं, पावसाळा ऋतू आला का साधारणपणे झाडे जगवा आणि झाडे लावा ही संकल्पना चालू होते. तर झाडं लावतात पण लोक, लावण्याचं पण असतंय, पण जे लावतात त्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? झाडांचं लावण्याचा मागचा एकच हेतू आहे का झाड लावली तर आपल्याला भविष्यात त्याच्यापासून फायदा देखील आहे, पण लावताना नुसतंच लावायची म्हणून लावली नाही पाहिजे, जेणेकरून का त्याचं पुढे आपल्याला टिकावता पण आली पाहिजे. हे लावण्याचा एक हेतू म्हणजे मनामध्ये धरला तर चांगलं होईल सगळ्यांनीच लावायच्या दृष्टीने. परिषद प्राथमिक शाळा साकोरेमाळा शिंगवे या शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी, त्याचप्रमाणे साकोरेमाळा या मळ्यामध्ये जे सर्व काही तरुण मित्रमंडळ आहे यांच्या संयुक्त विद्यमानं या परिसरामध्ये आज वृक्षारोपण करण्यात येत आहे. पर्यावरणाविषयी मुलांमध्ये जाणीव जागृती व्हावी आणि येणारे जे भविष्यातलं पर्यावरणाचा जे धोका आहे तो विद्यार्थ्यांना समजावा, या उद्देशानं या ठिकाणचे जेवढे तरुण मित्र आहेत या सर्वांनी आमच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं आणि या विद्यार्थ्यांच्या मदतीनं त्यांच्या हस्ते या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याबद्दल या सर्व तरुण मित्रांना शाळेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो
आणि असेच नवनवीन उपक्रम भविष्यात देखील आपण राबवावेत अशी आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.